नमस्कार. आज आपण अगदी हॉटेलसारखं टेस्ट आणि टेक्स्चर असणारं अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सांबार कसं बनवायचं ती रेसिपी बघणार आहे. तर लवकर सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपण इथे तूर डाळ शिजवून घेणार आहे. इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा कट केलेला टोमॅटो आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद आणि 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून ही आपण 4 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे छान अशी डाळ शिजल्या जाईल. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि 1 टोमॅटो, दोन्ही पण रफली कट करून घेतलेले आहे आणि अजून एक कांदा जो उभा कट करून घेतलेला आहे. आलं आणि लसूण, कोथिंबीर. आल्याचा थोडा मोठा तुकडा घ्यायचा. तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना पण घ्या. माझ्याकडे इथे नव्हता त्यामुळे मी नाही टाकला. सगळ्यात पहिले आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे छान अशी दळल्या जाते ती. आणि आता काही कढीपत्ता टाकू, थोडा फोडणीसाठी ठेवायचा. जे 2 मोठे कांदे घेतलेले होते आणि 1 टोमॅटो रफली कट केलेले ते घ्यायचे. कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर ही दळायलाच टाकायची, म्हणजे छान फ्लेवर येतो सांबारला. ची पेस्ट करून घेऊ. मस्तच एकदम छान फाईन पेस्ट तयार झालेली आहे. पेस्ट बनवून झालेली आहे. आता भाज्या कट करून घेऊ. इथे मी डांगर घेतलेला आहे. मोठे तुकडे करून घ्यायचे. जेवढं डांगर घेतलं तेवढ्याच प्रमाणात मी इथे भोपळा पण घेतलेला आहे, दुधी भोपळा. त्याचे पण असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि पाण्यात ठेवायचे 2 मिनिटासाठी. गॅसवरती मी एका साईडला लगेच कढई पण ठेवलेली आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर मीठ टाकून लगेच हे कट केलेले आपण भोपळा आणि डांगर त्यात टाकून देऊ. प्लेट ठेवून 5 ते 10 मिनटामध्ये चांगले शिजतात ते. 10 मिनिट शिजवून घेऊ. दुसऱ्या बाजूला मी कढई ठेवलेली आहे. 1 पोह्यांचा छोटा चमचा तेल टाकून आपण जो 1 उभा कांदा कट केलेला होता तो फ्राय करून घेऊ. छान असा फ्राय झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आणि पुन्हा त्याच कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान तापलं की त्यात 1 चमचा मोहरीचा छान असा तडका बसला की 1 चमचा जिरे, कढीपत्ता आणि तेजपत्ता छान परतवून घेऊ. आणि यात कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली. पुन्हा एकदा 2 मिनटं छान परतवून घेऊ. छान असं कडेनं तेल सुटलेलं आहे. भाज्या पण चेक करून घेऊ शिजल्या की नाही. खूप जास्त ओव्हरकुक नाही करायच्या, फोर्कने चेक करायच्या. छान अशा सॉफ्ट प्रेस होत आहे, म्हणजे 80% छान अशा शिजलेल्या आहे. वरण पण शिजलेलं आहे. आपण ते घोटून घेऊ, मिक्स करू. पुन्हा एकदा आपण ती पेस्ट आहे ती मिक्स करू. आणि आता यात जातील मसाले. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा तरीची मिरची, पाव चमचा हळद. आपण डाळीमध्ये पण हळद टाकली होती त्यामुळे थोडी प्रमाणात टाकायची. पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा धनेपूड. इथे मी सुहाना सांबार मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या. साधारण 3 ते 4 चमचे सांबार मसाला आणि अर्धा ते 1 चमचा मीठ मसाला घेतलेला आहे. तुम्हाला नसेल आवडत तर ऑप्शनल आहे, नका टाकू. मसाले मिक्स करून घेतले आणि पुन्हा थोडं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, म्हणजे छान असं मसाले परतले जातील आणि कडेनं ऑइल पण सुटेल. याच्यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनटं वाफवून घेऊ. छान असं कडेनं ऑइल सुटलेलं आहे. परत एकदा मिक्स करू. आता यात जो परतून घेतला होता तो कांदा टाकलेला आहे. पुन्हा एकदा मिक्स करू आणि ज्या बॉईल केलेल्या भाज्या आहे त्या पण इथे मी टाकते. आणि सोबतच जे शिजलेलं वरण आहे ते पण लगेचच टाकून घ्यायचं. आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. इथं माझं परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे मला एक्स्ट्राचं पाणी टाकायची अजिबात गरज नाही पडली. आणि चवीनुसार मीठ. आणि आंबट गोड असं सांबार असतं त्यासाठी थोडीशी चिंच टाकलेली आहे बिया काढून.
अर्धा लिंबू आणि चिंच टाकली, त्यामुळे थोडासा गूळ, आंबट गोड असं सांबार फार छान टेस्ट येते. आणि वरतून क्रश केलेली मस्त कसुरी मेथी टाकायची, अगदी छान फ्लेवर येतो. आणि कोथिंबीर दळायला पण घेतलेली होती, त्यामुळे इथे थोडीच टाकलेली आहे. आणि वरतून पाव चमचा पुन्हा सांबार मसाला. आणि आता प्लेट ठेवून 10 मिनटं छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे, तरी पण अगदी छान आलेली आहे सांबारला. आणि सांबारची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे. तर आता गॅस ऑफ करूया. आणि मस्त इडलीसोबत मी इथे सांबार सर्व करत आहे. छान असं मसालेदार चटपटीत आंबट गोड सांबार बनलेलं आहे. आणि हे सांबार उत्तप्पा, इडली, आप्पे, डोसा कशासोबतही खा, फार मस्त अफलातून टेस्ट लागते. असं सांबार घरी नक्की ट्राय करा. आणि आजची झटपट अशी सांबारची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.